महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अभिनेता गोविंदाला बंदूक साफ करत असताना चुकून गोळी लागल्याची घटना घडली असून त्याच्या पायाला झालेल्या जखमेवर तातडीने उपचार करण्यात आले आहेत। गोळी लागल्यानंतर गोविंदाला क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करून 8-10 टाके घालण्यात आले। डॉक्टरांच्या माहितीनुसार गोविंदाची प्रकृती स्थिर असून पुढील 2 दिवसात त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। गोळी गुडघ्याच्या खाली लागल्यामुळे पायावर पूर्ण वजन देणे सध्या टाळावे लागेल। त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनीही अभिनेत्याच्या तब्येतीबाबत समाधान व्यक्त करत तो काही महिन्यानंतर डान्सला परत येईल असे सांगितले। मात्र या घटनेनंतर पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे। गोविंदाच्या बंदूक साफ करत असताना गोळी लागल्याच्या दाव्याला पोलिसांचा पूर्ण विश्वास बसत नाही। पोलिसांनी त्याच्या मुलीचा जबाब नोंदवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। यामुळे या गोळीबार प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। प्रेस वर्ग से जुड़े हुए सब लोगों का धन्यवाद देता हूँ। अरे आप लोग शांति रखो। शांत रखो अभी। मैं देश में जहाँ जहाँ से मुझे प्रेम मिला, जहाँ जहाँ पूजन हुए, दुआएं पड़ी गई, जहाँ जहाँ अरदास की गई, प्रेयर्स हुए, मैं सब लोगों का धन्यवाद देता हूँ। प्रेस का धन्यवाद देता हूँ और प्रशासन से जुड़े हुए पुलिस वर्ग का धन्यवाद देता हूँ। मैं राज्य से जुड़े हुए आदरणीय शिंदे साहब का धन्यवाद देता हूँ। हर वो व्यक्ति विशेष जितने भी हैं, जहाँ जहाँ बड़े बुजुर्ग, सब लोगों का, और खास तौर पे वो लोग जो मुझे बहुत प्रेम करते हैं। आप लोग का कृपा और आशीर्वाद की वजह से मैं सेफ हूँ। थैंक यू सो मच फॉर योर लव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।